सिंपल अँड इफेक्टिव्ह एज्युकेशन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हॉट इज फिजिक्स अँड ब्रांचेस ऑफ फिजिक्स. फर्स्ट वी सी व्हॉट इज फिजिक्स. इन मराठी meaning of physics is भौतिकशास्त्र म्हणतात. Physics, what is physics? The main physics word is derived from the Greek word physis, which means the nature or the natural things. निसर्ग किंवा आपण नॅचरल थिंग्स म्हणतो. आपण याचा अर्थ म्हणजे काय म्हणतो आपण फ्युसिस म्हणतो किंवा त्यालाच म्हणजे कशापासून निर्मिती झाली. फ्युसिस या वर्डपासून फिजिक्सची निर्मिती आपण म्हणतो. ॲक्च्युअली फिजिक्स इज नथिंग बट दी ब्रांच ऑफ फिजिकल सायन्स. ॲक्च्युअली फिजिक्स इज दी ब्रांच ऑफ फिजिकल सायन्स विच डील्स with the nature and the properties of matter and the energy. When we apply some energy to the matter, then its property of the matter, properties of matter काय होते, चेंज होते. त्यानंतर निसर्ग, in nature there are different things we observe. These are studied in the subject physics. Actually physics is the science of the matter, energy, space and the time. In physics we study the different properties of the matter and the energies. ठीक है. But physics is also provides us the mathematical formula for all earthly events. ठीक आहे. त्यामध्ये आपण फिजिक्स आपल्याला डिफरंट लॉज आपण पाहतो फिजिक्समध्ये, जसं की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. फॉर एक्झाम्पल पाहिलं तर आपण द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू बॉडीज आपण कन्सिडर आपल्याला फॉर्म्युला मिळू शकतो. त्यानंतर व्हिलॉसिटी आपण काय म्हणतो किंवा ॲक्सेलरेशन असं आपण फिजिक्स या सब्जेक्टमध्ये फक्त आपण जनरली इन सिम्पल वर्ड्स फ्रॉम अर्थ टू आपण ॲस्ट्रो अवकाशामध्ये पण आपल्या स्पेसमध्ये पण स्टडी आपला करायचं झालं तर ह्या फिजिक्स सब्जेक्टमध्ये इन्वॉल्व होतं. ठीक आहे. म्हणजे फक्त लिमिटेड सब्जेक्ट म्हणजे लिमिटेड स्टडी न राहता इन ऑल वर्ल्ड, इन ऑल अर्थ वी स्टडी फिजिक्स. ठीक. इन ऑल थिंग्स देर इज द फिजिक्स कन्सिडर करतो आपण असते. त्यानंतर पुढे पाहूयात आपण ब्रांचेस ऑफ physics. What are the branches of physics? There are two main branches of physics, classical physics and modern physics. In this classical physics म्हणजे या classical physics मध्ये आणखी पुढे डिवाइड केलेलं आहे ब्रांचेस. क्लासिकल मेकॅनिक्स, थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, ऑप्टिक्स, अकॉस्टिक अँड जिओफिजिक्स. Then in modern physics there are quantum mechanics, nuclear physics, nanotechnology and electronics, relativity, condensed matter physics, crystallography, astrophysics and biophysics. ठीक है. मैं in classical physics and in modern physics there are different branches. आता आपण पुढे ह्यामध्ये डिटेलमध्ये व्हॉट इज क्लासिकल फिजिक्स आणि व्हॉट इज मॉडर्न फिजिक्स हे पाहूयात आपण पुढे. ठीक आहे. मग याच्यामध्ये फर्स्ट आपण काय पाहूयात, क्लासिकल फिजिक्स. Actually classical physics is also known as Newtonian physics. ठीक आहे. It deals with the macroscopic objects. Macroscopic objects म्हणजे काय, द ऑब्जेक्ट्स विच वी सी फ्रॉम आवर ओपन आईज किंवा नेक्ड आईज म्हणजे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो ते ऑब्जेक्ट्स त्याला म्हणतो आपण. आणि हे जो आहे क्लासिकल फिजिक्स याच्यामध्ये न्यूटन्स लॉज, न्यूटन्स थेरी ऑबे केली जाते. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, ॲक्च्युली न्यूटनियन फिजिक्स पण म्हणू शकतो. इट इज प्री 1900 फिजिक्स म्हणजे 1900च्या पूर्वीची जे फिजिक्स आहे त्याला आपण काय म्हणतो तर क्लासिकल फिजिक्स. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण त्यालाच काय म्हणतो, न्यूटनियन फिजिक्स पण म्हणतो. अँड इट इज प्री 1900 फिजिक्स. 1900च्या अगोदरचं जे फिजिक्स आहे त्याला आपण काय म्हणतो तर क्लासिकल फिजिक्स. ठीक आहे. याच्यामध्ये फर्स्ट ब्रांच आपण ब्रांचेस ऑफ फिजिक्स क्लासिकल फिजिक्स पाहूयात. त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे ते आहे कोणती ब्रांच म्हणूयात, क्लासिकल मेकॅनिक्स. इट इज द स्टडी ऑफ द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट्स अंडर द ॲक्शन ऑफ द गिवन फोर्सेस. म्हणजे याच्यामध्ये आपण एखाद्या ऑब्जेक्टचं मोशनमध्ये कधी ज्यावेळेस आपण काय करणार, एक्सटर्नली फोर्स अप्लाय करणार त्यावेळेस ती बॉडी काय होणार किंवा ते ऑब्जेक्ट मोशनमध्ये, त्याचा जो स्टडी आहे तो आपण कशामध्ये, क्लासिकल मेकॅनिक्समध्ये करतो. इट हेल्प्स अस टू डिस्क्राईब द बिहेवियर ऑफ सॉलिड्स, गॅसेस अँड दी फ्लुइड्स. when we apply some forces then त्यावर सॉलिडमध्ये किंवा गॅसमध्ये फ्लुइड्समध्ये काय चेंजेस होते, काय प्रॉपर्टी चेंज होते हे कशामध्ये आपण पाहणार आहे तर क्लासिकल मेकॅनिक्स. म्हणजे इन जनरली व्हेन सम फोर्स इज अप्लाइड देन देअर इज द मोशन ऑफ द ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. मग हे कशामध्ये, मेकॅनिक्स म्हटलं की मोशनमध्ये येणार एखादा ऑब्जेक्ट किंवा मोशन कन्सिडर, ते मग कशामध्ये येणार तर आपण क्लासिकल मेकॅनिक्स. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ब्रांच पाहूयात आपण थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स म्हटलं की काय येणार त्याच्यामध्ये हीट
किंवा टेम्परेचर आपण म्हणतो. इट इज द स्टडी ऑफ द हीट अँड इट्स रिलेशन विथ द वर्क अँड दी एनर्जी. थर्मोडायनॅमिक्स या ब्रांचमध्ये कशाचा आपण अभ्यास करतो, हीट आणि त्याचं रिलेशन कशा होते तर वर्क आणि एनर्जी. वर्क एनर्जी आपण अप्लाय करतो त्यावेळेस चेंज इन हीट म्हणून काय होतं किंवा काय चेंज होते हे कशामध्ये, कोणत्या ब्रांचमध्ये, थर्मोडायनॅमिक्स. इट डील्स विथ द ट्रान्समिशन ऑफ हीट एनर्जी बाय द मीन्स ऑफ द कन्व्हेक्शन, कंडक्शन अँड द रेडिएशन. म्हणजेच काय, वेन वी अप्लाय हीट देअर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द हीट, पण कोणत्या मार्गाने, एक तर ते कंडक्शन असेल, कन्व्हेक्शन किंवा रेडिएशन. ठीक आहे. मग त्यानंतर थर्ड ब्रांच ऑफ क्लासिकल फिजिक्स कोणती तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. इट इज द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिझम अँड देअर इंटररिलेशन. ह्याच्या नावावरूनच, नेमवरूनच आपण समजू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड प्लस मॅग्नेटिक फील्ड. इट इज द स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिझम अँड देअर इंटररिलेशनशिप ह्या ब्रांचमध्ये आपण पाहतो. त्यानंतर ऑप्टिक्समध्ये काय आहे ना तर लाईट. आपण जनरली इट इज द स्टडी ऑफ द बिहेवियर अँड प्रॉपर्टीज ऑफ द लाईटचा जर स्टडी डिटेलमध्ये म्हटलं तर आपण पुढं आणखी पाहूयात. आपण जनरली बेसिकली फक्त व्हॉट आर दी ब्रांचेस आणि इन शॉर्टमध्ये व्हॉट आर दी म्हणजे त्याच्यामध्ये आपण कशाचं स्टडी आपण अभ्यास करतो. ऑप्टिक्समध्ये जनरली काय पाहतो तर दीज ऑल आर दी ब्रांचेस ऑफ क्लासिकल फिजिक्स. देअरफॉर ऑप्टिक्स इज द branch of classical physics in which we study the behavior and the properties of the light. त्यानंतर अकॉस्टिक म्हटलं की इट इज द स्टडी ऑफ द साऊंड वेव्स इन द डिफरंट मीडियममध्ये जसं की वॉटर मीडियम, एअर मीडियम आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये स्टडी ऑफ साऊंड वेव्सचा अभ्यास. जिओफिजिक्समध्ये काय म्हणणार, इट इज द स्टडी ऑफ द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द अर्थच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहे ते कोणत्या ह्याच्यामध्ये करणार आपण स्टडी तर जिओफिजिक्समध्ये. ठीक आहे. मग आपण पाहिलं दीज आर दी ब्रांचेस ऑफ दी क्लासिकल फिजिक्स. त्यानंतर पुढे पाहूयात मॉडर्न फिजिक्स. जसं की आपण म्हटलं क्लासिकल फिजिक्सचं सेकंड नेम काय म्हणतो आपण, न्यूटनियन फिजिक्स. तसंच त्याला काय मॉडर्न फिजिक्सचं दुसरं नाव काय म्हणू शकतो आपण, मॉडर्न फिजिक्स इज ऑल्सो नोन ॲज दी क्वांटम फिजिक्स. In this, the Planck's theory किंवा Planck's proposed that the energy is in form of the quanta म्हणजे किंवा पॅकेट्स. आणि these पॅकेट्स, ह्या पॅकेट एनर्जी पॅकेट्स आहेत त्यालाच आपण काय म्हणतो तर क्वांटा म्हणतो. therefore मॉडर्न फिजिक्स इज ऑल्सो नोन ॲज दी क्वांटम फिजिक्स. ठीक आहे. द न्यूटनियन थिअरी इज नॉट ऑबेड इन धिस मॉडर्न फिजिक्स. इट इज विथ दी आता मॉडर्न फिजिक्स डील्स विथ दी मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स. जसं की आपण म्हणतो इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स विच वी कांट सी फ्रॉम आवर नेक्ड आईज. आपण आपल्या ओपन आईजने आपण पाहू शकत नाही ते. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, मायक्रोस्कोप. त्याच्यानुसार देअरफॉर इट इज मॉडर्न फिजिक्स डील्स विथ दी मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स. इट इज पोस्ट 1900 सायन्स म्हणजे 1900 नंतरचे जे आहे सायन्स त्याला आपण काय म्हणणार आहोत तर मॉडर्न फिजिक्स म्हणतो आपण. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जसं आपण क्लासिकल फिजिक्समध्ये डिफरंट ब्रांचेस पाहिले तसेच आपण मॉडर्न फिजिक्समध्ये डिफरंट ब्रांचेस पाहूयात. इथे ब्रांचेस ऑफ दी मॉडर्न फिजिक्स. ठीक आहे. फर्स्ट वन इज quantum mechanics. It is the study of the behavior of matter and the light on the atomic and subatomic scale. Study of behavior of matter म्हणजेच फक्त काय तर स्मॉल स्केल म्हणजेच काय ॲटॉमिक किंवा सबॲटॉमिक, ॲटॉमिक किंवा त्याच्या आणखी प्रोटॉन, न्यूट्रॉन ह्या स्केलवरती अभ्यास. कशाचा स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ मॅटर अँड दी लाईट. हे कशामध्ये येणार तर क्वांटम मेकॅनिक्स क्वांटम मेकॅनिक्समध्ये येते. त्यानंतर सेकंड ब्रांच ऑफ मॉडर्न फिजिक्स इज न्यूक्लिअर फिजिक्स. आता न्यूक्लिअर फिजिक्स त्यामध्ये काय येणार, इट इज स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियस अँड द इंटरॅक्शन ऑफ द न्यूक्लिअर पार्टिकल्स प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स. ठीक आहे. मग त्याचे इंटरॅक्शन आहे त्याच्या म्हणजे न्यूक्लिअर फिजिक्स. इन दिस न्यूक्लिअर फिजिक्स देर इज स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस, हाऊ द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस इज किंवा इंटरॅक्शन ऑफ द प्रोटॉन, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. हे कशामध्ये आपण स्टडी करणार न्यूक्लिअर फिजिक्समध्ये. थर्ड वन नॅनो टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स. नॅनो टेक्नॉलॉजी काय येतं, सायन्स ऑफ बिल्डिंग सर्किट्स अँड द मशीन फ्रॉम द सिंगल मोलेक्युल्स ऑफ द ॲटम्स. नावावरूनच फ्रॉम द नेम वी कॅन अंडरस्टूड दॅट नॅनो टेक्नॉलॉजी काय तर ॲट दी नॅनो स्केल म्हणतो आपण किंवा सर्किट्स फ्रॉम दी सिंगल ॲटम. एक सिंगल ॲटमपासून जे सर्किट बिल्ड केलेलं आहे
सायन्स ऑफ बिल्डिंग द सर्किट्स अँड द मशीन फ्रॉम द सिंगल मॉलिक्युल्स ऑफ द ॲटम्स, म्हणजेच काय आपण म्हणणार आहे तर नॅनो टेक्नॉलॉजी. आणि इलेक्ट्रॉनिक्स काय तर स्टडी ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द सर्किट, म्हणजे दॅट इज इलेक्ट्रॉनिक्समध्ये काय करतं तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनचा स्टडी म्हणतो आपण इन सर्किट. त्या सब्जेक्टमध्ये डिटेल्समध्ये हे जनरली ओव्हरव्ह्यू झालं. नेक्स्ट वन, फोर्थ ब्रांच ऑफ quantum physics, relativity. It is the study of the systems displaying the properties of Einstein's theory of the relativity, which generally involves the moving at the speeds very close to the speed of the light. It is the study of systems कशाचं displaying the properties of Einstein's theory of relativity, म्हणजे अशा सिस्टीम्स की ज्या ऑबे काय करतात तर Einstein's theory of relativity ज्या which generally involves काय तर moving at the speeds very close to the speed of that systems are moving at the speed of light. ठीक आहे, that is nothing but the relativity. त्यानंतर फिफ्थ वन इज condensed matter physics. It is the study of the properties of solids, liquids and other forms of matter in which atoms or particles are highly concentrated. Condensed matter physics म्हणजे स्पेसिंग कसं असते कमी असते आणि हायली कॉन्सन्ट्रेटेड मॅटर असेल. ॲटम्स आणि पार्टिकल्स त्या मॅटरचे, दॅट आर स्टडी ऑफ प्रॉपर्टीज, त्यालाच काय म्हणणार आहोत आपण तर कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स. म्हणजेच काय इन कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स वी स्टडी काय तर प्रॉपर्टीज ऑफ मॅटर की ज्याच्यामध्ये इन विच द ॲटम्स अँड पार्टिकल्स आर हायली कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, हायली कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय एकदम फुल पॅक्ड आणि ज्याच्यामध्ये ॲटम्स अँड पार्टिकल्समध्ये डिस्टन्स सो स्मॉल डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स नाही असं हायली कॉन्सन्ट्रेटेड. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट ब्रांच ऑफ क्वांटम फिजिक्स इज क्रिस्टलोग्राफी. स्टडी ऑफ द इट इज द स्टडी ऑफ क्रिस्टल्स अँड द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स ऑफ द मॅटर. क्रिस्टल हाऊ सॉलिड्स आर फॉर्म, क्रिस्टल्स फॉर्म आणि क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हे कशामध्ये आपण पाहणार आहोत तर क्रिस्टलोग्राफीमध्ये. त्यानंतर सेवन्थ ब्रांच काय आहे तर ॲस्ट्रोफिजिक्स. Astrophysics is study of the physical and the chemical properties, structure of stars and planets and other natural objects in the space. आपण कशा ॲस्ट्रोफिजिक्समध्ये कशाचं स्टडी करणार आहोत तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज कशाच्या तर स्टार्स, प्लॅनेट्स आणि अदर नॅचरल ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, आपण अवकाशात जे पाहतो आपण स्टार्स, प्लॅनेट्स त्याचा आपण अभ्यास कशामध्ये करणार आहोत तर ॲस्ट्रोफिजिक्स. एट ब्रांच ऑफ quantum physics is biophysics. It is study of the physics in the living system. The living जे सिस्टीम्स आहेत त्याचा आपण अभ्यास कशामध्ये करणार आहोत तर बायोफिजिक्समध्ये करणार आहोत. ठीक आहे, मग हे आपण काय पाहिलं आतापर्यंतचं तर फर्स्ट फिजिक्स म्हणजे काय जनरली फिजिक्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम द ग्रीक वर्ड फ्युसिस. त्यानंतर त्याच्या ब्रांचेस, टू ब्रांचेस देर आर मेन क्लासिकल अँड मॉडर्न फिजिक्स. क्लासिकल फिजिक्स इज प्री 1900 फिजिक्स अँड मॉडर्न फिजिक्स इज पोस्ट 1900 फिजिक्स. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये क्लासिकल फिजिक्समध्ये डिफरंट ब्रांचेस आहेत, 6 आपण पाहिलं. आणि इन क्वांटम फिजिक्स देर आर 8 different branches. Classical physics is also known as the Newtonian physics and modern physics is also known as the quantum physics. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपण या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे कंटेंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय पाहूया तर 11th स्टँडर्डचा फर्स्ट टॉपिक युनिट्स अँड मेजरमेंट. इथून पुढचे जे आहेत ते 11th स्टँडर्डचे टॉपिक कव्हर केले जातील. फर्स्ट टॉपिक कोणता होता युनिट्स अँड मेजरमेंट. ठीक आहे.